एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राज्यात स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वाढीव बिलांचा जोरदार शॉक बसतोय। याच विरोधात सामान्य नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय। कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि पालघरमध्ये वीज बिल दुप्पट तिप्पट आलंय, त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले। विशेष म्हणजे या सक्तीला सर्वसामान्यांसह सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेनेनेही विरोध केला। महावितरणाच्या हुकुमशाही कारभाराविरोधात राजकीय पक्षांनी विविध ठिकाणी मोर्चे काढून आंदोलनही सुरू केले। ही वीज ग्राहकाला विश्वासात न घेता, त्यांना माहिती पडून न देता स्मार्ट मीटर लावण्याचे प्रकार जे सुरू आहेत, यामधून लोकांना 5-5, 10-10 हजार रुपये बिल येत आहेत। आज सामान्य ग्राहकाने हा बिल भरायचं कुठून? आणि या संबंध सक्तीच्या विरोधामध्ये शिवसेना रस्त्यावर आहे आणि आमची एकमुखी मागणी आहे की कुठल्याही प्रकारची स्मार्ट मीटर सक्ती ही वीज ग्राहकावर करता कामा नये आणि तो करण्याचा प्रयत्न झाला तर यापुढे मात्र जो हात तो स्मार्ट मीटर लावण्याकरता येईल तो हात छाटल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही। स्मार्ट मीटर लावल्यानंतर वाढीव बिल आलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा त्या वाढीव बिल आल्याचं आम्ही स्मार्ट मीटरच्या बाजूला आम्ही एक मीटर लावू, सब मीटर लावू आणि रिडिंग चेक करू। रिडिंग सेम असेल तर ठीक आहे, जर कमी असेल तर जे वाढीव बिल आलं असेल ते कमी करून देऊ आम्ही। त्याच्यानंतर स्मार्ट मीटरचा आम्ही एक GR दिलेला आहे। जर त्यांनी जो दिलेला शब्द पाळला नाही तर आम्ही दिलेला शब्द नक्कीच पाळू। म्हणजे स्टाईल स्मार्ट मीटरमुळे अव्वाच्या सव्वा बिल येत आहे। ग्राहक प्रचंड हैराण झालेत। पूर्वसूचनेशिवाय मीटर बदलल्यामुळे सोसायट्यांमध्ये वाद झालेत। महावितरणाकडून सक्तीचे अल्टिमेटम आहेत। मेसेजेसद्वारे ग्राहकांच्या पिळवणुकीचा आरोप होतोय। कल्याण, नवी मुंबई, पालघरमध्येही महावितरणावर धडक मोर्चे काढण्यात येत आहेत। सक्ती विरोधात महाविकास आघाडीसह भाजप शिंदे सेना ही आक्रमक झाली।